सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कृषी मंत्र्याचा विरोध करत पत्त्यांचा डाव मांडण्यात आला होता। आज प्रहारच्या महिला नेत्या संजीवनी बारंगुळे यांनी जबरदस्त विरोध करत राज्य सरकारवर सडकून टीका केली। हे सरकार म्हणजे एक नवरा दोन बायका अशी परिस्थिती झाली आहे। दोन बायका फजिती ऐका अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कॅबिनेट दर्जाचा मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे राज्याच्या विधानसभेत ऑनलाईन रमी गेम खेळताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी प्रहारचे नेते जमीर शेख यांनी केला आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया। महाराष्ट्र राज्यातील कर्तव्य शून्य असणारा भामटा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे भर विधानसभेमध्ये बसून पत्त्याचा डाव मांडला होता। त्या ठिकाणी ऑनलाईन रम्मी खेळत होता आणि हे व्हिडिओ एका आमदारांनी ट्विट केल्यानंतर राज्यभर या गोष्टीची वाच्यता झाली आणि कोकाटे परत या संदर्भात खुलासा करण्यासाठी येऊन सांगतो की खालच्या हाऊसमध्ये काय चालू होता हे पाहण्यासाठी मी ते बघत होतो आणि त्यात ते रम्मीचं ॲड आली आणि मी ते स्किप करत होतो असा खोटारडा कर्तव्यशून्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तातडीने राजीनामा द्यावा। अजित पवार असेल, त्या ठिकाणी एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अशा माणसाचा राजीनामा घेणं गरजेचं आहे। एकीकडे दिवसाला 8 पेक्षा जास्त शेतकरी आजही कर्जाचे पैसे आत्महत्या करतात आणि हा कोकाटे AC मध्ये विधानसभेमध्ये बसून त्या ठिकाणी पत्त्याचा डाव मांडतो। तर अशा व्यक्तीचा निषेध करण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार शेतकरी संघटना त्याचबरोबर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या माध्यमातून सोलापुरात कोकाटेंचा निषेध करून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। त्याचबरोबर लातूर येथे सुनील तटकरे यांच्या कार्यक्रमात छावा संघटनेचे पदाधिकारी निवेदन दिले असताना तिथील राष्ट्रवादीचे काही गुंडांनी त्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली। त्या ठिकाणी कोणतरी सूरज चव्हाण नावाचा त्यांचा एक पदाधिकारी आहे, तो सुद्धा जोरात मारत होता। अरे तुझ्यात जर हिम्मत असेल तर ये सोलापूरला मारामारी कशी असते हे तुला आम्ही प्रहारच्या माध्यमातून दाखवून देऊ, पण शेतकरी पुत्राला जर कुणी हात लावला तर ते आम्ही त्याला सहन करणार नाही, त्याला जसं तसं उत्तर देऊ। आणि माणिकराव कोकाटेचा जोपर्यंत राजीनामा या राज्य सरकार घेणार नाही तोपर्यंत प्रहार आक्रमकपणे आंदोलन करण्यात येईल। आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही पत्त्याचा डाव मांडला। येणाऱ्या काळात जर माणिकराव कोकाटेचा जर तुम्ही त्या ठिकाणी राजीनामा घेतला नाही तर माणिकराव कोकाटेच्या शासकीय निवासस्थानी हे पत्त्याचा डाव घेऊन जाऊन माणिकराव कोकाटे बरोबर या ठिकाणी जुगार आम्ही प्रहारच्या माध्यमातून त्याचा डाव मांडल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो। आणि पुन्हा एकदा सरकारने तातडीने या कर्तव्यशून्य भामट्याचा राजीनामा घ्यावा, अन्यथा प्रहार तुमच्या बरोबर गाठ प्रहारचे लक्षात ठेवा।